नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये अबोली आता त्या किलरचा मुखवटा म्हणजे जो वाघाचा मुखवटा पांघरून जो किलर वावरत आहे तो मुखवटा आता अबोलीच्या हाती लागलेला आहे आणि किलरचा तो मुखवटा अबोली कशा पद्धतीने फाडत आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर अबोलीने तेवढंच केलेलं नाही तर आणखी एक गोष्ट समोर आलेली आहे। तुम्ही थंबनेलमध्ये जे वाक्य पाहिलेलं आहे ते म्हणजे शिवांगी। घटनास्थळी शिवांगी सापडलेली आहे, तीही जखमी अवस्थेत सापडलेली आहे। त्यामुळं अबोली समोर एका मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे। तर ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। इकडे क्रिश आणि त्याचबरोबर दीपशिका दोघंही थांबलेले असतात। ते म्हणत असतात की नक्की काय झालेलं आहे, कारण काहीही झालं तरीही ही गाडी तर आलेली आहे, पण ह्या गाडीच्या बरोबर नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला आहे, कारण ड्रायव्हर तर नाहीये। तेव्हा क्रिश म्हणतो की नाही, तिथंच असेल नक्की तो ड्रायव्हर, पण आपल्याला शोध घेतला पाहिजे असं म्हणत क्रिश आता समोर जात असतो। परंतु पाठीमागून एक व्यक्ती येते आणि क्रिसच्या तोंडाला औषध लावून त्याला बेशुद्ध करते, तर दुसऱ्या बाजूला दीपशिकाला बेशुद्ध केलेलं असतं। दोघंही रस्त्याच्या कडेला तिथं बेशुद्ध होऊन पडलेले असतात आणि आता त्या गाडीमध्ये आता ती जाऊन ती व्यक्ती लपून बसलेली असते, कारण अबोली यायची ती व्यक्ती वाट पाहत असते। आता अबोली कधी येणार हा मोठा प्रश्न असतो। अबोली वेळ झालेली आहे, अबोली निघालेली असते। ती चाळकरांना म्हणते, तुमची साथ इथपर्यंतच होती, यापुढे मला एकटीला जावं लागणार आहे असं म्हणत अबोली निघालेली आहे। अबोली जात असताना इकडे या राघूला खूप आनंद झालेला असतो, तर रमाला खूप दुःख झालेलं असतं। रमा रडत असते अक्षरशः, रमाला वाईट वाटत असतं। अबोली निघालेली असते आणि मग मनवा पण वहिनी वहिनी करत मागं जात असते। तेव्हा शिवांगी म्हणते की आपलं ठरलेलं आहे ना, मी जाते मागं आणि ते लोकेशन जे आहे ना ते मला पाठवत राहा, लोकेशन ट्रेस केलेलं आहे असं ती सांगत असते। आणि मग आता शिवांगी रिक्षा पकडून अबोलीच्या गाडीच्या मागं निघालेली असते। इकडे अबोली त्या गाडीत येऊन आता बसणार असते। अबोलीला सांगितलेलं असतं की चाळकरांना मेसेज दिलेला असतो की बेशुद्ध अवस्थेत आम्हाला अबोली हवी आहे। आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अबोली आता त्या गाडीमध्ये येऊन बसत असते। त्या गाडीत अबोली येऊन बसते, तेवढ्यात अचानक धूर येतो आणि अबोली श्वास रोखून ठेवते। म्हणजे नेहमीप्रमाणे अबोली नाटक करते, ते म्हणजे श्वास रोखून ठेवायचं। अबोलीने नाटक तर केलेलं असतं। अबोली त्या गाडीत बसलेली आहे आणि ती बेशुद्ध होण्याचं नाटक करते, तर तो तसला मास्क घातलेला जो माणूस आहे तो माणूस तिथं येतो आणि तो अबोलीला त्या गाडीतून आता घेऊन निघालेला आहे। गाडीचा दरवाजा तो बंद करतो। एवढ्या विचित्र गोष्टी आहेत म्हणजे कळतच नाहीये की हे सगळं काय आहे। त्या व्यक्तीने पिवळ्या कलरचं ते रेनकोट घातलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी घडत आहे ते म्हणजे सगळं विचित्र आहे। शिवांगी रिक्षाचा पाठलाग करत मागे निघालेली तर आहे, परंतु इकडे अबोली निघालेली आहे। इकडे क्रिशला रमा फोन लावत आहे आणि त्याचबरोबर रमा म्हणत असते की काय झालं नक्की, अबोली एकटी गेलेली आहे, मला तिच्या जीवाची काळजी वाटतेय, तिच्याबरोबर काही वाईट घडत तर नाहीये ना, कारण काही झालं तरी मी अंकुशला कशा प्रकारे तोंड दाखवू, जर अबोलीला काय झालं तर मी कसं स्वतःला समजवू, हा प्रश्न रमाला पडलेला असतो। रमा त्या गोष्टीचा विचार करत असते। तेवढ्यात इकडे तर येते मनवा येते आणि म्हणते की अगं काकू काळजी करू नको, थांब मी शिवांगीला कॉल करते, कारण शिवांगी ही वहिनीच्या मागं गेलेली आहे, तिने मला सांगितलेलं आहे आणि आम्ही एक डिव्हाइस वहिनीच्या पाठीला लावलेलं होतं, त्याच्यावरून एक गोष्ट समोर आलेली आहे, ती म्हणजे की काहीही झालं तरी वहिनीला काही होऊ द्यायचं नाही। समोर गाडी येऊन थांबते, तिथे तो वाघाचे कपडे घातलेला माणूस तिथे पोहोचलेला असतो। या सर्व गोष्टी घडत असतात आणि अबोली गाडीतून पाहत असते। ते दोघं जण काहीतरी बोलत असतात, पुढचा प्लॅन डिस्कस होत असतो। अबोलीला कळत नसतं की या सगळ्यांमध्ये बोलणं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर अबोली तिथे पुन्हा बेशुद्ध पडायचं नाटक करते, कारण त्यांचं ठरलेलं असतं की इथून अबोलीला गायब कसं करायचं आहे, कारण ती जी लोक आहेत ती इतक्या विचित्र पद्धतीने प्लॅन करत असतात, त्यांना कळतच नसतं की हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे। आणि आता अबोली विचार करत असते की पुढे यांचा प्लॅन नक्की काय आहे, पुढं काय होणार आहे, हा प्रश्न अबोलीला पडलेला असतो। अबोली मात्र पुन्हा गाडीत शांत बसते, तर तो वाघाचे कपडे घातलेला जो व्यक्ती आहे तो तिथे येतो आणि अबोलीला तो गाडीतून बाहेर काढू लागतो, कारण आता त्यांच्या पुढच्या प्लॅननुसार अबोलीला त्यांना जंगलाच्या दिशेने घेऊन जायचं असतं आणि अबोलीला ते घेऊन चाललेले आहे। तिथे एक खड्डा ते करतात ते दोघं जण मिळून आणि अबोलीला त्या
खड्ड्यामध्ये पुरायचा त्यांचा प्लॅन असतो. म्हणजे इतकं विचित्र हे सगळं घडत असतं, याचा विचारही आपण करू शकत नाही. अबोली तिथं झोपून राहिलेली असते. अबोली श्वास रोखून स्वतःला तिथे बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत असते, कारण त्या नालायक लोकांना असं वाटावं की मी बेशुद्ध झालेली आहे. हे सगळं अबोलीचं प्लॅनिंग असतं. त्या पद्धतीने अबोली तिथे वागत असते. या सर्व गोष्टी घडत असतात. खरं तर इतक्या विचित्र पद्धतीने हे घडत असतं, म्हणजे विचारच करू शकत नाही आपण की काय आहे. आणि इकडे आता मनवा म्हणालेली असते की काकी काळजी करू नकोस तू, मी जाते वहिनीच्या मदतीला, माझ्याकडे ट्रॅकिंगचं हे आहे, लोकेशन मिळत आहे मला, मी वहिनीच्या मदतीला जात आहे, तू काळजी करू नको काकी, असं म्हणत रमाने इकडे मनवाने आता निर्णय घेतलेला असतो अबोलीच्या पाठीमागे जाण्याचा आणि अबोलीपर्यंत पोहोचण्याचा, तिच्या मदतीला धावून जाण्याचा. इकडे आता अबोलीला एका खड्ड्यात पुरण्याची तयारी त्या माणसाने केलेली असते. इतकं विचित्रच असतं, त्या माणसाने जर वाघाची कपडे घातलेली असतील तर वाघासारखी डरकाळी कशी फोडली जाते. म्हणजे इतकं सगळं असं विचित्र पद्धतीनं घडत असतं, याचा विचारही आपण करू शकत नाही की हे असं कसं काय, हा प्रश्नच पडतो फक्त. कारण जर त्या माणसाने वाघाची कपडे घातलेली आहेत तर हे सगळं काय आहे. जर त्याने वाघाची कपडे घातलेली आहेत तर तो माणूस डरकाळी कसं काय फोडतो, हा प्रश्न मला पडलेला आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही तोच प्रश्न पडलेला आहे ना? कधी एकदाचा हा वाघाचा चॅप्टर संपतोय ना असं झालेलं आहे. कारण हे विचित्र असं त्यांचं ते वागणं, त्यांचं ते बोलणं आणि त्यांच्या हालचाली, कोणतरी पिवळा कोट घातलेला माणूस येतो काय, या सर्व गोष्टी पाहणं खरंच आता विचित्र वाटत आहे. इकडे मनवा त्या लोकेशनवर पोहोचलेली असते. रिक्षाचं लोकेशन तिथे संपलेलं असतं. मनवाला तो रिक्षावाला म्हणतो माझे पैसे द्या, मला इथून जायचं आहे. मनवा गाडीतून उतरते, तिथे पुढे पोहोचत असते आणि मनवा निघालेली असते. अबोली पुन्हा आता सज्ज झालेली असते. अबोली रणरागिणी बनवून त्या दोन पुरुषांबरोबर, किंवा एकाने वाघाचा वेश घेतलेला आहे तर दुसऱ्याने तो मास्क घातलेला आहे, ते नक्की बाई आहे का पुरुष आहे ही गोष्ट अजून समोर आलेली नसते. त्या दोघांशी अबोली लढत असते आणि अबोली काही केल्या हार मानायला तयार नसते. कारण अबोलीनं ठरवलेलं असतं की आज संपला, आज हा वाघ जो आहे ना, हा कोण वाघ आहे ना, त्याला आज संपवायचंच आहे. एवढंच अबोलीनं मनाशी धरलेलं असतं. कारण खूप उच्छाद मांडलेला आहे त्या वाघाने. काहीही झालं तरीही त्या वाघाला संपवल्याशिवाय, त्याचा खरा चेहरा समोर आणल्याशिवाय शांत राहणार नाही असं अबोलीने ठरवलेलं असतं. मनवा म्हणत असते की वहिनीचं लोकेशन इथंच आहे, नक्की वहिनी इथंच कुठेतरी आहे असं म्हणत मनवा आता निघालेली असते आणि तिला ते लोकेशन तिथंच जवळ दिसतं. आणि मग मनवा तिथे एका मंदिरात अंगावरती पांघरून घेऊन झोपलेल्या माणसाच्या जवळ जाते आणि पाहते तर काय, मनवा म्हणते हे डिव्हाइस इथं आहे, कसं शक्य आहे. त्या माणसाला ती विचारू लागते तेव्हा तो माणूस म्हणतो की हे एका गाडीतून टाकून दिलेलं होतं, मला 4 पैसे मिळतील म्हणून मी ते घेतलेलं आहे आणि याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असं त्या माणसाने एका सेकंदात सांगून टाकलेलं असतं. आणि मग मनवा आता विचार करू लागते की मी वहिनीला कुठे शोधू, कुठं असेल वहिनी, हा प्रश्न मनवाला पडलेला असतो. आणि मनवा आता अबोलीला शोधण्यासाठी पुन्हा तयारीला लागलेली असते. इकडे रमा मात्र देवाच्या समोर हात जोडून उभी असते, देवाकडे प्रार्थना करत असते की या चाळकर यांच्या रक्षणासाठी अबोली निघालेली आहे, प्लीज देवा अबोलीला काही होऊ देऊ नकोस तू, अबोलीला वाचव, हे सगळं रमा बोलत असते. आणि आता काही रात्रीच्या वेळी गस्ती घालणारे पोलीस असतात, त्यांना एक गाडी तिथं दिसते. ते म्हणतात की अशी गाडी अशी कशी कोण सोडून गेलं असेल. तेव्हा हवालदार त्या इन्स्पेक्टरला म्हणतात की अहो कदाचित ना गाडीतलं पेट्रोल संपलं असेल म्हणून सोडलेली असेल. तेवढ्यात त्यांना आवाज येतो, वाचवा वाचवा. अबोली तिकडून ओरडत असते, वाचवा वाचवा म्हणत असते. तो अबोलीचा आवाज आलेला असतो आणि ते लगेचच धावत, आवाज येतोय नक्की काहीतरी इथं कोणतरी आहे, अडचणीत आहे असं म्हणत ते दोघंजण अबोलीच्या दिशेने जाऊ लागतात. आणि त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर मात्र त्या लोकांनी तिथे अबोलीला पकडून ठेवलेलं असतं, म्हणजे त्या किल्लरने अबोलीला पकडून ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिथे एका झाडाच्या मागं ते दोघं लपून बसलेले असतात. इतकं विचित्र असं हे त्यांचं वागणं असतं. त्यांचं ते वागणं बघून अक्षरशः किळसवाणं वाटत आहे. तो वाघाचा टोप घातलेला माणूस तर जणू काही स्वतःला काय समजतो, वाघच आहे खरा असं समजत असतो आणि तो त्या अबोलीच्या अंगावर धावून जात असतो. चाळकरांना पण जराही अबोलीची दया आली नाही. इतके दिवस अंकुश आणि अबोलीने त्यांच्यासाठी जे केलेलं आहे ते सगळं विसरून त्यांनी अबोलीला त्या वाघाच्या
तोंडी दिलेला आहे, त्या माणसांच्या तोंडी दिलेला आहे आणि बिचारीला अबोलीला मरणाच्या दारात पाठवलेलं आहे. इकडे पोलीस तिथे येतात. ज्या ठिकाणी अबोलीला त्या खड्ड्यामध्ये पुरलेलं असतं त्या खड्ड्यामध्ये त्यांनी आता झाकून ठेवलेलं असतं, कचरा वरून टाकलेला असतो आणि ते दोघं जण लपून बसलेले असतात. पोलीस तिथे येतात आणि म्हणतात इथूनच आवाज आलेला, नक्की काय झालं, इथं तर काहीच नाही आहे दिसत. हे त्या पोलिसांच्या लक्षात येतं आणि पोलीस तिथून निघून जाऊ लागतात. तेव्हा तो वाघ आणि वाघाची कातडी पांघरलेला तो माणूस आहे तो पाहत असतो आणि त्यांच्या डोक्यात येतं की आता पुन्हा आपल्याला इथून हलायला पाहिजे. पोलीस तर तिथं काय नाही म्हणून निघून जातात. पुन्हा हे दोघं जण येतात, पुन्हा तो खड्डा खोदू लागतात, त्याच्यामध्ये काय दिसतंय का ते पाहू लागतात. पण त्यांना तिथे काहीच मिळत नाही, कारण अबोली त्या खड्ड्यातनं बाहेर आलेली असते. आता हे सगळं कसं होतं हा प्रश्न मलाही पडलेला आहे. अचानक अबोली तिथून कशी बाहेर आली, कारण ते दोघं तर लक्ष ठेवून होते, पोलीस पण तिथं आलेले होते आणि हा मास्क घातलेला माणूस तर इतका विचित्र दिसत आहे. घाणेरड्या पद्धतीचा त्याच्या चेहऱ्यावर मास्क आहे, त्याचबरोबर त्याने केसा मंडोळ्या बांधलेल्या आहेत, म्हणजे तो नवरीच्या वेशात तिथं येत आहे. हे सगळं विचित्र असं घडत असतं आणि त्यांच्या दोघांच्या पाठीमागं अबोली उभी असते. अबोली त्या वाघाच्या अंगावरती धावून जाते आणि तो वाघ अबोलीला पकडत असतो. अबोली म्हणत असते की ही अबोली आहे, ही अबोली सोडणार नाही, नक्की तुझ्या या वाघाच्या चेहऱ्यामागे काय आहे ते मला बघायचं आहे, या मुखवट्यामागं काय आहे ते मला बघायचं आहे, नक्की तू कोण आहे हे मला बघायचं आहे, असं अबोली म्हणत असते. आणि त्या वाघाचे कातडी पांघरलेल्या माणसाचा मुखवटा फाडण्यासाठी अबोली तिथं सज्ज झालेली असते. आणि त्याचबरोबर त्या लोकांनी अबोलीच्या डोक्यामध्ये पाठीमागून हल्ला केलेला असतो आणि अबोली बेशुद्ध होते. आणि जेव्हा अबोली शुद्धीवर येते तेव्हा अबोली एका ठिकाणी असते, तिथं ती पिंजऱ्यामध्ये असते. अबोली म्हणते म्हणजे या लोकांनी मला पिंजऱ्यामध्ये अडकून ठेवलेलं आहे, मला काहीही करून स्वतःचा जीव वाचवणं गरजेचं आहे आणि ही कोण आहेत लोक हे समजलंच पाहिजे, कारण इतके दिवस झालं ही नालायक माणसं आपल्या चाळीतील लोकांना, इतक्या मुलींना मारत आहेत. नक्की कोण आहेत ही, याचा शोध घेतल्याशिवाय आज मी थांबणार नाही, असं अबोलीने ठरवलेलं असतं आणि अबोली तेच करत असते. तेवढ्यात तो वाघ तिथे येतो आणि वाघ आता पिंजऱ्यात आलेला असतो आणि अबोली त्या पिंजऱ्यामध्ये असते. बाहेरून त्या मुखवटा मास्क घातलेल्या माणसाने पिंजरा लॉक केलेला असतो आणि वाघ तिथं आत येतो आणि तो अबोलीच्या अंगावर धावून येत असतो. अबोली त्याला चकवा देत असते. येताना अबोलीने चाकू आणलेला असतो. सगळ्या फुल तयारीने अबोली आलेली असते आणि त्याचबरोबर अबोली त्या वाघाचा तो मुखवटा जो आहे तो काढण्यासाठी तिथे धडपड करत असते. मला कळलं पाहिजे तू कोण आहेस. अबोलीला तो वाघ त्याच्या ज्या हातामध्ये वाघनख्या आहेत त्या वाघनख्यांनी अबोलीवरती तो हल्ला करत असतो आणि बिचारी अबोली त्याच्याशी लढत असते. रणरागिणी बनून अबोली त्याच्याशी लढत असते, त्या माणसाशी तिथे सामना करत असते. आणि त्याचबरोबर इकडे अबोली त्या वाघाशी लढत आहे. त्याच्या तोंडावरचा तो मुखवटा काढण्यासाठी, तो मुखवटा फाडण्यासाठी तो तिथं धडपडत आहे. आणि त्याचबरोबर अबोली त्याच्या तोंडावरचा मुखवटा फाडत असते. ती म्हणत असते आज तुला सोडणार नाही. तर दुसरा मास्क घातलेला माणूस बाहेरून हे सगळं बघत असतो आणि त्याला पण आता भीती वाटायला लागलेली असते. ही अबोली वाटते तेवढी सोपी नाही आहे. आणि इकडे पोलिसांना आवाज येतो, कोणीतरी ओरडतंय, कोणीतरी बोलवतंय, कोणीतरी अडचणीत आहे. हा आवाज पोलिसांना आलेला असतो आणि पोलीस आता त्या दिशेने येऊ लागतात. आणि तेवढ्यात अबोलीने त्या माणसाचा तो जो मुखवटा असतो, म्हणजे जो मुखवटा त्याने तोंडावरती पांघरलेला आहे, वाघाचा मुखवटा आहे, तो मुखवटा अबोलीच्या हाती लागलेला असतो. पोलीस तिथे येतात, पिंजरा उघडलेला असतो. अबोली तिथे ओरडत असते आणि अबोली त्या पिंजऱ्यातून बाहेर येते आणि म्हणते इन्स्पेक्टर साहेब, अहो तो किलर होता, तो सिरियल किलर जो वाघाचा मुखवटा घालून आपल्या इथं नवरी मुलींना मारत आहे, तो सिरियल किलर त्याने मला पकडलेलं होतं. ते म्हणतात की मॅडम तुम्ही कोण आहात. अबोली सांगते की मी अबोली, ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे आहे. हे ऐकल्यानंतर त्यांनाही धक्का बसतो. अबोलीचा जीव वाचवायला ते आलेले असतात. तेवढ्यात मनवा धावत येते. देवा खरंच तुझे खूप खूप उपकार झाले, अबोली वहिनी सुखरूप आहे, अबोली वहिनीला काही झालं नाही, असं म्हणत आता मनवा देवाचे आभार मानत असते, देवाकडे प्रार्थना करत असते. आणि त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला मॅडम तुम्ही, आणि मग अबोलीचा जीव वाचवलेला असतो. आणि अबोली म्हणते की ती आता वाघाचा वेश परिधान केलेली व्यक्ती
नक्की कोण आहे ते आपल्याला सगळ्यांना समजलंच पाहिजे. आणि आता मी ते सर्वांच्या समोर आणणार आहे. हा जो मुखवट आहे हा माझ्या हाती लागलेला आहे आणि काहीही झालं तरीही याच्यामध्ये असलेले जे केस आहेत त्याच्यावरून आपल्या सर्वांना समजत आहेत ते म्हणजे की याच्यामध्ये असलेली व्यक्ती बाई आहे का पुरुष आहे हे आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अबोली म्हणत असते काही झालं तरी ती व्यक्ती कोण आहे ती आपल्याला समजलीच पाहिजे आणि आता सगळ्यांच्या समोर हे सत्य आपण आणायचं आहे. कारण त्या व्यक्तीचे केस अबोलीच्या हाती लागलेले असतात आणि अबोलीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आज या सगळ्याचा पर्दाफाश करायचाच आहे. आणि अबोली डायरेक्टली कमिशनर साहेबांकडे आलेली आहे आणि कमिशनर साहेबांना सांगते की कमिशनर साहेब, हा मुखवटा तो जो माणूस आहे ना तो वाघ म्हणून वावरतोय त्याचा हा मुखवटा आहे आणि ह्या माणसाला आता सोडायचं नाही. आणि हे ते केस यावरून आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे ते म्हणजे मुखवटा घातलेली जी व्यक्ती आहे ती स्त्री आहे का पुरुष आहे हे आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. आणि लवकरच आपल्याला कळणार आहे की नक्की ती व्यक्ती कोण आहे असं अबोली म्हणत असते. आणि काही झालं तरी आता सगळ्यांचा जीव वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या सगळ्यांचा जीव वाचवावा लागणार आहे. काही झालं तरी ती व्यक्ती कोण आहे हे आपण समोर आणायचं आहे. तेवढ्यातच तिथे हवालदार जाधव येतात आणि सांगू लागतात की अहो एक मुलगी इथं सापडलेली आहे. आणि मग सगळेजण धावत तिथे येतात आणि पाहतात तर काय ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती असते शिवांगी. आणि शिवांगी तिथं असते आणि शिवांगीला तिने केस पकडून बसलेली असते म्हणजे तिचीच केस ती निघलेली आहेत जी अबोलीच्या हाती लागलेली आहेत. म्हणजे आता किलर ही दुसरी तिसरी कोणी नाही तर ती शिवांगी आहे हे समोर येऊ लागलेलं आहे. अबोली शिवांगीच्या जवळ जाते आणि शिवांगीला विचारू लागते की तू इथं कशी आहे म्हणजे तुझा काय संबंध या सगळ्याशी हा प्रश्न अबोली शिवांगीला विचारत आहे. आणि जेव्हा अबोली शिवांगीला म्हणते की तू इथं कशी आहे अबोलीला हे सगळं संशयास्पद वाटत आहे. अबोली शिवांगीला विचारत आहे तू इथं कशी आहेस ते सांग आधी. शिवांगी मात्र काहीच बोलत नाही आणि शिवांगी तिथं जखमी अवस्थेत असते. यावरूनच आता बऱ्यापैकी सत्य हे अबोलीच्या समोर आलेलं आहे. आता शिवांगी हीच किलर आहे हे सत्य हे अबोली कसं प्रूव्ह करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवरती नवीन असाल त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. कारण काही झालं तरी अबोलीमध्ये एवढ्या अशा सस्पेन्स स्टोरीज असतात. नक्की काय होतंय, नक्की कोण कशा पद्धतीने येते हेच कळत नसतं. तो सस्पेन्स अगदी शेवटपर्यंत असतो. आता आपल्याला सगळ्यांना जाणवलेलं आहे की शिवांगी ही संशयास्पद आहे हे सत्य समोर आलेलं आहे. पण नक्की कशा पद्धतीनं, कारण ज्या वेळेस आता इकडे अबोलीने ते केस आणि तो मुखवटा कमिशनर साहेबांच्या हातात दिलेला आहे त्यावेळेस कमिशनर साहेबांचा चेहराही थोडासा वेगळा वाटत आहे. कमिशनर साहेब पण अगदी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे आहेत. नक्की काय होणार आहे पुढं. इकडे इन्स्पेक्टर क्रिश आणि दीपशिका बेशुद्ध पडलेले आहेत. कशा पद्धतीने हे कोडं सोडवलं जाणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.